नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण घरी शिल्लक राहिलेल्या भातापासून खूपच मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर इथे मी आता भात घेतला आहे. घरी जो आपण नेहमी भात बनवतो तो कुठलाही प्रकारचा भात इथे आपण घेऊ शकता. आता हा वाटीने मोजून मी 2 वाट्या भात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे. कुठल्याही घरातल्या वाटीने तुम्ही हा भात असा मोजून घ्या. हा 1 वाटी आणि हा आणखी दुसरी वाटी भात, असा 2 वाटी भात घेतला आहे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. याबरोबरच यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. बेसन आपण बाइंडिंगसाठी यामध्ये घालतो आहे. आता त्याच दह्याच्या वाटीने इथे मी 1 वाटी पाणी यामध्ये घातलं आहे आणि आता हे आपण अगदी बारीक असं वाटून घेऊया. तर हे मी वाटून घेतलं आहे. आता हे मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालू. हे सगळं असं बाउलमध्ये काढून घेतलं. पहा, हे भरपूर घट्ट आहे. तर यामध्ये आधी पुढचं साहित्य घालूया आणि मग लागेल तसं पाणी घालू. यामध्ये मी 4 ते 5 चमचे रवा घालते. तर मोठे चमचे रवा घातला आहे मी. मिक्स करून घेऊया. इथे आता आणखी पाणी लागेल. तर 1 वाटी पाणी घेतलं आहे, त्यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. तर हे मी असं करून घेतलं आहे आणि यासाठी मला पाऊण वाटी पाणी लागलं. तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, पण याची कन्सिस्टन्सी तुम्ही लक्षात घ्या. जास्त पातळ करायचं नाही आहे आणि घट्टही नको आहे आपल्याला. तर यामध्ये रवा आहे, तर आपण हे आता 10 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे रवा छान फुलेल. तर 10 मिनटानंतर हे पाहूया. तर हे आता आधीपेक्षा घट्ट झालं. तर इथे मी आणखी साधारण 2 चमचे इतकं पाणी घालते. आता हे अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये मी किसलेलं आलं घालते. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. याबरोबरच तुम्ही कोथिंबीरसुद्धा इथे घालू शकता. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे. मी इथे 1 छोटा चमचा मीठ घातलं. मिक्स करून घेऊया. तर आता याचे आपण डोसे बनवणार आहोत. तर इथे मी हे पीठ 2 भागामध्ये डिवाईड करते, कारण मी एकत्र करणार नाही आहे सगळे डोसे. तर हे अर्धं जे मी पीठ बाउलमध्ये काढून घेतलं आहे, त्यामध्ये मी चिमूटभर इतका बेकिंग सोडा घालते. यापेक्षा जास्त घालायची गरज नाही आहे. मिक्स करून घेऊया. आता इथे डोसे बनवण्यासाठी तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. पसरवून घेऊया तेल. यावरती 1 चमचा असं पीठ घालायचं आणि थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. जास्त पातळ करू नका. आता मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची आणि पहा, याला आता जाळी यायला सुरुवात होते. तर हे वरून ड्राय होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. जसं हे वरून ड्राय होत जाईल, याचा अर्थ हे खालूनसुद्धा भाजलं गेलं आहे असं समजायचं. तर इथे पहा, वरून पूर्ण ड्राय झालं आहे. आता मी वरच्या बाजूने थोडंसं तेल लावते. खूप मस्त अशी जाळी आली आहे आणि हे आता तयार आहे.
खालच्या बाजूने सुद्धा मस्त असा ब्राऊन रंग आला आहे. तर आपण हे आता काढून घेऊया आणि असेच आपण आणखी बनवूया. एकानंतर एक तुम्ही झटपट हे बनवू शकता आणि तेलसुद्धा कमी लागतं. सुरुवातीला मी तेल लावलं. दुसरा डोसा बनवताना आपल्याला याला तेल लावायची सुद्धा गरज नाही आहे. अगदी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असे हे डोसे किंवा अप्पम होतात. इथे मी दुसरा करून घेते. तर जर दुपारचा भात शिल्लक असेल तर संध्याकाळी नाश्त्यासाठी तुम्ही हे डोसे झटपट बनवू शकता. खालच्या बाजूने पाहू शकता किती मस्त रंग आलाय. तर हा सुद्धा डोसा आपण काढून घेऊया. तर इथे पहा डोसे मी चटणीबरोबर सर्व केलेत. अगदी नाश्त्यासाठी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही मुद्दामच भात दुपारी जास्त बनवाल आणि संध्याकाळी ही रेसिपी बनवाल. इतकी ही मस्त रेसिपी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.